अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्ध सदृश परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाचा फटका आता स्थानिक स्तरावर बसू लागला आहे। इंधन टंचाईच्या भीतीपोटी मंगळवार दुपारपासून शिरोली पुलाची सांगली फाटा परिसरातील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांनी प्रचंड गर्दी केली। अनेक ठिकाणी पेट्रोल आणि सीएनजीचा पुरवठा बंद झाल्याने नागरिकांमध्ये घबराहट पसरली असून पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। शिरोली परिसरातील बहुतांश पंपावरील इंधन संपल्याने केवळ सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध होते। परिणामी दुपारपासूनच या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। या गर्दीचा थेट परिणाम राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवर झाला। सांगली रोडवर हालोंडी गावाच्या पुढे आणि महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वाढती वाहतूक कोंडी आणि वाहनधारकांमधील तणाव पाहता स्थानिक शिरोली पोलीस आणि हायवे वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे। मात्र वाहनांची संख्या इतकी प्रचंड आहे की वाहतूक नियंत्रणात आणताना पोलिसांची मोठी दमछाक होत आहे। एकीकडे इंधन संपल्याचं फलक पेट्रोल पंपावर लागल्याने आणि दुसरीकडे महामार्गावर अडकून पडल्याने परगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले। शिरोली परिसरातील सर्वच पंपावरील इंधन एकाच वेळी संपण्यामागे नेमके तांत्रिक कारण आहे की पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, याचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।